नमस्कार. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात मी यामिनी महामुंडकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक भारतीय विद्यार्थ्यांसाठी आजचा भाग अत्यंत खास आहे. बघा, सध्या भारतात वैद्यकीय प्रवेशासाठी असलेली प्रचंड स्पर्धा आणि मर्यादित जागांमुळे अनेक विद्यार्थी चिंतेत असतात आणि अशा वेळेस रशियातील MBBS शिक्षण हा एक उत्तम आणि परवडणारा पर्याय म्हणून समोर येतोय. याच विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत तज्ञ मार्गदर्शक डॉक्टर सूरज अनगोळकर सर. आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर, मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षकांनो, रशियातील शिक्षणाचा दर्जा, तिथल्या सुविधा, सुरक्षितता, प्रवेश प्रक्रिया, गुणवत्ता, FMGE, खर्च आणि भारतीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या संधी या विषयावर आज आपण त्यांच्याशी खास चर्चा करणार आहोत. पण सुरुवातीला तुम्हा सर्वांना मी डॉक्टरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील एक अनुभवी मार्गदर्शक आणि MBBS अब्रॉड सल्लागार अशी डॉक्टर सूरज अनगोळकर यांची ओळख आहे. स्वतःकडे वैद्यकीय शिक्षणाची पार्श्वभूमी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील प्रत्येक टप्प्याची त्यांना सखोल जाण आहे. बघा, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना योग्य युनिव्हर्सिटी निवड, ॲडमिशन प्रक्रिया, व्हिसा मार्गदर्शन आणि परदेशातील सेटलमेंट यामध्ये यशस्वीरित्या मदत केली आहे. रशियामधील नामांकित विद्यापीठांबाबत त्यांना प्रत्यक्ष अनुभव असून प्रिव्होल्स्की रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटी आणि ओम्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी इथे शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे ते मार्गदर्शक राहिलेत. तसंच नॅशनल मेडिकल कमिशनच्या नियमांनुसार योग्य आणि पारदर्शक मार्गदर्शन देण्यावर त्यांचा विशेष भर असतो. फक्त कन्सल्टंट म्हणून नाही, तर अनेक विद्यार्थी त्यांना पर्सनल मेंटॉर म्हणून देखील निवडतात, कारण ॲडमिशन नंतरही ते विद्यार्थ्यांसोबत अगदी सातत्याने संपर्कात राहतात आणि अकॅडमिक आणि एक्झाम प्रिपरेशनमध्ये देखील सर मार्गदर्शन करतात. तर आपण आता विषयाला सुरुवात करूयात आणि त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. खूप महत्त्वाचा विषय आहे आणि खूप इंटरेस्टिंग असा विषय आहे. तर सुरुवातीला मला सांगा की विद्यार्थ्यांनी MBBSच्या शिक्षणासाठी रशिया का निवडलं पाहिजे? अगदीच बरोबर. आता आपण कम्पेअर केलं इंडियन मेडिकल कॉलेजेसचं आणि रशियाच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये. इंडियन मेडिकल कॉलेजेसमध्ये गव्हर्नमेंटच्या ज्या सीटा आहेत त्या मर्यादित आहेत आणि आपण प्रायव्हेट कॉलेजेसचा खर्च बघितला तो कमीत कमी 70 लाख ते 1,20,00,000पर्यंत जातो. आणि त्याची तुलना अगर आपण रशियाच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये कम्पेअर केलं तर संपूर्ण MBBSचा जो खर्च आहे तो 25 ते 35 लाखामध्ये पूर्ण होतो. आणि आपण जे युनिव्हर्सिटीज ऑफर करतोय आज मुलांसाठी त्या सगळ्या NMC नॅशनल मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या द्वारा मान्यता प्राप्त आहेत. जसं की आपण एक उदाहरण घेतलं तर प्रिव्होल्स्की रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटी आणि ओम स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये हजारो मुलं आज शिकत आहेत तिथं आपल्या मार्गदर्शनाच्या खाली. बरं सर, मला एक विचारायचं आहे की रशियामध्ये MBBS ॲडमिशन घेण्यासाठी नेमक्या क्रायटेरिया काय, पात्रता त्या ठिकाणी काय आहे आणि विद्यार्थ्यांनी कोणत्या अटी पूर्ण केल्या पाहिजेत? अगदीच बरोबर. आता आपण पात्रताकडे आलं किंवा क्रायटेरिया, मुलं जी 12वीची परीक्षा देतात त्याच्यामध्ये जो ग्रुप आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा, ह्या ग्रुपमध्ये मुलांनी कमीत कमी 50% गुण आणलं गरजेचं आहे. आणि जी मेडिकल एंट्रन्स टेस्ट जी नीट आहे आज भारतात, ही एक्झाम मिनिमम मार्क्सनी क्वालिफाय व्हायला पाहिजे मुलांनी. तर ही एक बेसिक क्रायटेरिया कंप्लीट केले तर ह्याच्या पुढे अजून एक अट येते जी आहे की त्यांचा बेसिक डॉक्युमेंट जो असतो, आपला जो बेसिक डॉक्युमेंट आहे पासपोर्ट, हा विद्यार्थ्यांचा रेडी असलं पाहिजे इन केस त्यांनी अब्रॉडला ॲडमिशन घेणार असले तर. बरोबर. सर, बघा, मला प्रेक्षकांना सांगायचं की बघा, परदेशात MBBS करण्यासाठी फक्त ॲडमिशन मिळवणं पुरेसं नसतं. प्री डिपार्चर गायडन्स असतं, जसं की डॉक्युमेंटेशन, व्हिसा प्रोसेस, युनिव्हर्सिटी ओरिएंटेशन आणि पोस्ट डिपार्चर असिस्टन्स, जसं की अकोमोडेशन, लोकल सपोर्ट, अकॅडमिक गायडन्स, FMGE किंवा नेक्स्ट तयारी जी असते. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये कन्सल्टंटची एक महत्त्वाची भूमिका असते. त्याविषयी आपण सरांना विचार. सर, या कन्सल्टंटची नेमकी भूमिका काय असते? अगदीच बरोबर. जेव्हा आपण बघतोय की प्री डिपार्चरमध्ये काय काय येतं, प्री डिपार्चरमध्ये आपलं काय असतं की मुलांचं ओरिएंटेशन करणं, त्यांना प्रॉपर युनिव्हर्सिटी सिलेक्शन करून देणं, त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन, व्हिसा फायलिंग आणि इन्व्हिटेशन लेटर प्राप्त करून देणं. जेव्हा आपण ह्या प्रोसेसला सुरुवात करतो, हा कन्सल्टंट जो असतो ह्याची जी प्रोसेस आहे ती पूर्णपणे कंप्लीट करून घेतो आधी. मग त्याच्यानंतर जेव्हा मुलं रशियामध्ये पोचतात, तिथं पोचल्यानंतर मुलांना
एअरपोर्ट पिकअप आहे का, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. काय बरेचदा काय होतं की कन्सल्टंट एअरपोर्टवरती सोडून निघून जातात, मुलांना युनिव्हर्सिटीपर्यंत पोहोचायचं प्रॉब्लेम्स होतात. तर ह्याच्यामध्ये कन्सल्टंटची खरी भूमिका सुरू होते की एअरपोर्टला पोचल्यानंतर मुलं तिथं युनिव्हर्सिटीपर्यंत पोचवणे, त्याच्यानंतर हॉस्टेल अलॉटमेंट व्यवस्थित होतं आहे का. म्हणजे आज कसं झालं आहे, रशियामध्ये बरेच युनिव्हर्सिटीमध्ये गव्हर्नमेंट हॉस्टेल्स नाही आहेत आपल्याकडं. मग त्याच्यानंतर पुढे त्यांचं बेसिक रजिस्ट्रेशन असतं रशियामध्ये पोचल्यानंतर, त्याच्यानंतर तिकडची बँकिंग, सिम कार्ड, त्याच्यानंतर लोकल रजिस्ट्रेशन, ह्याची पूर्णपणेची कन्सल्टंट हा त्यांची सुविधा करून दिली पाहिजे. तिथं पोचल्यानंतर आम्ही फक्त मुलांना सोडून देत नाही, आम्ही त्यांना प्रॉपरली गाईड करून त्यांना पुढे युनिव्हर्सिटीमध्ये रजिस्ट्रेशन करून देऊन त्याच्यानंतर पूर्णपणे मुलं सेटल होईस्तोपर्यंत त्यांची सोबत साथ देतो. बरोबर. म्हणजे एकंदरीत काय आहे, त्या विद्यार्थ्यांचा भारतापासून जो प्रवास सुरू होतोय तो Exactly. पूर्ण तिथे गेल्यावर त्यांचे राहण्यापासून ते अगदी परीक्षामध्ये कशी तयारी करायची आहे तिथपर्यंत सगळं जे मार्गदर्शन आहे ते तुम्ही करताय. बरोबर. सर, सध्याच्या घडीला बघायला गेलात की मार्केटमध्ये बऱ्याच अशा कंपनीज आलेल्या आहेत की ज्या अब्रॉडमध्ये शिक्षणासाठी घेऊन जातात आणि त्यामध्ये अनेक फ्रॉड देखील निघतात. तर मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. बरेचदा कसं होतंय, जे आज आहेत मार्केटमध्ये बऱ्याच कंपनी आहेत जे प्रॉपरली डिरेक्टली युनिव्हर्सिटीकडे रजिस्टर्ड नाही आहेत. काही नामांकित कन्सल्टंट्स आहेत जे डायरेक्टली आज रशियन युनिव्हर्सिटीसोबत काम करतात. इन केस असं काही घडत असेल तर पॅरेंट्स किंवा स्टुडंट आम्हाला डिरेक्टली संपर्क साधू शकतात. आपली जी शाईन ब्राईटची टीम आहे किंवा शाईन ब्राईट ही कंपनी आहे, ही आपण ऑफिशियली रशियन गव्हर्नमेंटसोबत काम करत आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही मुलांना डायरेक्ट रशियन गव्हर्नमेंटमध्ये MBBSचे ॲडमिशन्स करून देतो युनिव्हर्सिटीजमध्ये. मला हाच प्रश्न विचारायचा आहे की पालक आणि विद्यार्थ्यांनी योग्य पाथवे समजून घेण्यासाठी आणि चुकीच्या निर्णयांपासून वाचण्यासाठी राईट कन्सल्टंट कशा ओळखायला पाहिजे? राईट कन्सल्टंट ची जी भूमिका आहे, राईट कन्सल्टंट हा डायरेक्टली युनिव्हर्सिटीमध्ये काम करतो, ना की कुठल्या दुसऱ्या एजंटसोबत काम करतोय. त्याच्यानंतर राईट कन्सल्टंट जो आहे हा NMCचे गाईडलाईन्स प्रॉपरली पालकांना आणि स्टुडंटला एक्सप्लेन करून देतोय. त्याच्यानंतर पहिल्या वर्षीपासून फीसची जी ट्रान्सपरन्सी आहे ही क्लिअरली स्टुडंट्स आणि पालकांच्या समोर ठेवतोय. आणि त्याच्यानंतर जर करता स्टुडंट्स आणि पॅरेंट्स त्यांच्या स्टुडंट्सना राईट पाथवेमध्ये त्यांनी ॲडमिशन घेऊन नाही दिलं तर पुढे जाऊन त्यांना अडीअडचण निर्माण होऊ शकते. ह्या अडीअडचणीपासून वाचण्यासाठी पॅरेंट्स आणि स्टुडंट्स ह्यांनी प्रॉपर रिसर्च करून एक कन्सल्टंटकडे गेलं पाहिजे. सर, आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अर्ली रजिस्ट्रेशन. तर बघा सर, मला याविषयी जाणून घ्यायचं आहे की रशियातले जे गव्हर्नमेंट मेडिकल रिसर्चेस आहेत, जे युनिव्हर्सिटी आहेत, त्याच्यामध्ये MBBS साठी अर्ली रजिस्ट्रेशनचं नेमकं महत्त्व काय आहे? अगदीच बरोबर. हा एक खूप टेक्निकल क्वेश्चन आहे, बट ह्या मुद्द्यावरती आपण चर्चा कसं करूया. म्हणजे आता कसं झालं आहे की भारतातले बरेच विद्यार्थी रशियाला जातात आणि रशियन गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज जे आहेत त्याच्यामध्ये मर्यादित इंडियन स्टुडंट्स किंवा फॉरेन स्टुडंट्ससाठी सीट्स आहेत. ह्याच्यासाठी आपण जे आपले प्रिवोल्स्की रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटी आहे आणि ओम स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी आहे, ह्याच्यामध्ये जर करता आपल्याला प्रिफर्ड युनिव्हर्सिटी आणि प्रिफर्ड इंटेकमध्ये जायचं असलं तर आपल्याला अर्ली रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे. का म्हणजे आपण जी युनिव्हर्सिटी निवडतो त्या युनिव्हर्सिटीमध्ये जर का आपल्याला पोचायचं असेल तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये पोचण्यासाठी अर्ली रजिस्ट्रेशन आपण करून घेतोय. त्याच्यानंतर आपला जो डॉक्युमेंटेशन प्रोसेसिंग टाईम जो आहे, कालावधी टाईम जो आम्ही म्हणतो, तो एक्झॅक्टली एक 60 दिवसपर्यंत जातो. तर जेव्हा आपल्याकडे बेसिक डॉक्युमेंट्स क्लिअर नसले की ॲटलिस्ट आपण एक रजिस्ट्रेशन करून ठेवू शकतो युनिव्हर्सिटीमध्ये, म्हणजे आपली खात्रीपूर्वक किंवा आपल्या पाल्याचे इयर आणि एक वेस्ट होऊ नये त्याच्यासाठी आपण अर्ली रजिस्ट्रेशन करून ठेवलं तर सीट रजिस्ट्रेशन कन्फर्मेशन भेटून जातं. त्याच्यानंतर काय होतं, इन केस आपण लेट रजिस्ट्रेशन्स केले तर अकॅडमिक फीजमध्ये पण सुद्धा गोंधळ होऊ शकतात. लेट रजिस्ट्रेशनमुळे करन्सी फ्लक्च्युएशन आज खूप चाललं जिओ पॉलिटिकल सिच्युएशनमुळे, जसं की आपल्या भारतातलं रुपीज आणि डॉलरचा रेट आहे हा सुद्धा खूप वाढत चाललाय. इन केस आपल्याकडे एक अर्ली रजिस्ट्रेशन असलं तर आम्ही फीजवरती पण एक नियंत्रण ठेवून पुढचा डिसिजन एक प्रॉपर करिअर प्लॅनिंग थ्रू आपण जाऊ शकतो. बरोबर. तर सध्याच्या घडीला आता हजारो प्रेक्षक, लाखो प्रेक्षक आपला एपिसोड बघतात, त्यांच्या मनात प्रश्न पडला असेल की आता सर आम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तुमच्या माध्यमातून, तर प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे आणि कधी सुरू करायची ही प्रक्रिया?
अगदीच बरोबर. जर करता काही स्टुडंट्स किंवा पॅरेंट्स जे आज कार्यक्रम बघत आहेत त्यांनी अगर हा ॲडमिशनचा विचार करत असले तर त्यांनी आपल्या दिलेल्या नंबर्सवरती संपर्क करू शकतात किंवा आपले जे रजिस्टर्ड ऑफिस आहेत पुणे, कोल्हापूर, मुंबई अशा ठिकाणी येऊन भेट देऊ शकतात. भेट दिल्यानंतर आम्ही त्यांचं प्रॉपर काउन्सिलिंग करून घेऊ. काउन्सिलिंग झाल्यानंतर त्यांना युनिव्हर्सिटी सिलेक्शनसाठी मदत करू. युनिव्हर्सिटी सिलेक्शन झाल्यानंतर त्यांचे अगोदर ॲडमिशन लेटर आणि इन्व्हिटेशन लेटर हे काढून देऊया आणि मग त्याच्यानंतर पुढची प्रक्रियासाठी आपण त्यांना पार पाडून देऊ. बरं सर, मला प्रेक्षकांना सांगायचं की प्रेक्षक हो तिकडे रशियामध्ये रशियन गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी आणि जॉर्जियन युनिव्हर्सिटी आहेत आणि या दोन्ही युनिव्हर्सिटीमध्ये बरेच जण गोंधळून जातात. बघा, जॉर्जियामधील बऱ्याच युनिव्हर्सिटीज या पब्लिक असतात तरी त्या थेट गव्हर्नमेंट कंट्रोल नसतात आणि त्यांची फीस दरवर्षी वाढते असं देखील ऐकायला मिळतं. तर या दोन्ही सिस्टीममधला आपण फरक डॉक्टरांकडून जाणून घेऊयात. सर, या दोन्ही सिस्टीममध्ये नेमका फरक काय आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा फरक किती महत्त्वाचा आहे? आता आपण ह्या विषयावरती बोललं किंवा कम्पेअर केलं. रशियामधले मी जसं बोललो सर्व युनिव्हर्सिटीज आपल्या गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत आणि ह्या युनिव्हर्सिटीज पूर्णपणे स्टेट गव्हर्नमेंट कंट्रोल करतो किंवा फेडरल गव्हर्नमेंट कंट्रोल करतं आणि त्यांची जी अकॅडमिक स्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर सिलेबस, त्याच्यानंतर त्यांचं फीस क्रायटेरिया जो काही असतो तो पूर्णपणे गव्हर्नमेंट नॉर्म्समध्ये बसतो. ह्याच्यामध्ये काय होतं की फीस अचानक वाढ होत नाही. तेच आपण कंपॅरिझन जर करता जॉर्जियन युनिव्हर्सिटी किंवा इतर देशातल्या युनिव्हर्सिटीजला केलं तर आज बरेच जे कन्सल्टंट आहेत, जॉर्जिया प्रमोट करत आहेत, कुर्गिस्तान प्रमोट करत आहेत, आर्मेनिया प्रमोट करत आहेत. अशा युनिव्हर्सिटीज ह्या अशा देशामध्ये जी युनिव्हर्सिटीज आहेत त्या पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत. ते फुल्ली गव्हर्नमेंट कंट्रोल्ड युनिव्हर्सिटीज नाही आहेत. मग ह्याच्यामध्ये काय होतं की दरवर्षी फीस वाढ होऊ शकते, 10 ते 15% वाढ चालू शकतो. आपण रशियामध्ये कम्पेअर केलं तर रशिया आज सर्वात श्रेष्ठ देश असल्यामुळे तिथं प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर आहे. क्लिनिकल एक्सपोजर हा चांगला भेटतो मुलांना. राईट फ्रॉम द फर्स्ट इयर आपण त्यांना क्लिनिकल एक्सपोजर देऊ शकतो. तर अशा काही रिझन्स आहेत ज्याच्यामुळे स्टुडंट्स आणि पालक जर करता रशियन युनिव्हर्सिटीजमध्ये व्यवस्थित ॲडमिशन घेतले इन अ राईट युनिव्हर्सिटी त्यांचं करिअर चांगलं होईल. बरोबर. सर, मला तुमच्याकडून रशियामध्ये MBBSच्या संधी काय आहेत विद्यार्थ्यांसाठी त्याविषयी आणखीन माहिती जाणून घ्यायची आहे. पण एक छोटासा आपण ब्रेक घेऊया. प्रेक्षक हो, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर सूरज अनगोळकर. सनकडनं आपण MBBSसाठी समजा रशियाला जायचं असेल तर काय संधी आहेत त्याविषयी माहिती जाणून घेतोय. पण सुरुवातीला बघा प्रेक्षक हो, डॉक्टरांनी आजवर अनेक विद्यार्थ्यांच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केलंय आणि त्यातील एका विद्यार्थिनीचा प्रत्यक्ष अनुभव आता आपण ऐकूयात. डॉक्टर दिशा भगत सध्या प्रिवोल्स्की रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये 5th इयरला शिक्षण घेतात. रशियामध्ये शिक्षण घेताना त्यांना नेमके काय बदल जाणवलेले आहेत, अकॅडमिक पॅटर्न, क्लिनिकल एक्सपोजर आणि लँग्वेज ॲडजस्टमेंट आणि तिथलं स्टुडंट लाईफ नेमकं कसं आहे थेट त्यांच्याकडून जाणून घेऊयात. Hello everybody, I am Dr. Suraj over here again with one more amazing student from Privolsky Research Medical University. So let me introduce her first. Hello Disha. Hello, how are sir. you? Good, thank you. How are you? I am good, thank you. How are you doing? Good, great. Okay, so please introduce yourself. I am Disha Manoj Bhagat. I am from Vasai, Maharashtra and studying in 5th year in Privolsky Research Medical University. Okay Disha, one more thing, as you are a 5th year student now, how was your experience so far with Privolsky Research Medical University? I am surprised to tell you, but it was quite good because as we know, as Indian students have this misconception that this university or university in Russia don't provide much education or anything, but it's totally wrong. I was taken by surprise that this university is quite good. The curriculum is good. Every 19 subjects that we have in FMG are taught here with well-experienced teachers, well-aged experienced teachers. We get to practice in hospitals and everything is pretty good. The clinical exposure is good, the theoretical part is good, and so far so good. Waiting for my FMG. Just one more year to go, I guess. Yeah. Oh, that's nice. And what is one message you want to give to those Indian students who have cleared their NEET or will be clearing the NEET in one attempt and still they will be waiting for the MBBS seat in India to get a government seat? That maybe it's not possible with some low marks or some marks those
must have not got in their NEET exam? I'm sure everybody must be very scared, and it's your right to be scared, but I am assuring you that if you take admission in Russia, especially Privolsky or any university that Sir suggests, I'm very sure that you will do just great, just amazing as you will do in India. There's no point of waiting and wasting your years there, because you're attempting, and you'll get more stressed out. So instead of doing that, you come here, you'll get much wider experience. You will have experience of doing MBBS in a foreign country with new students, new friends, and the curriculum is good. You will get all the subjects that your teachers teach in India here also. So there is no point of getting scared. Instead, come here, study. Don't waste your years. You'll finish in 6 years, just 1 year extra. That doesn't matter if you're wasting your year in repeating and repeating. And one more message to the parents who think it is not safe for girls. It is much safe for girls. Our hostels have security. The country, the city which I stay in is safer even if you go out at 10 o'clock. So please don't be scared. That's the message I want to give you, and all the best. Okay, that's nice. Very good experience what you have shared with us. Thank you, sir. Thanks a lot, Disha, and all the very best for your future. Thank you, Thanks sir. once Thank again. तर खूप छान अनुभव त्यांनी शेअर केलेला आहे. आपण बघितलं की दिशा यांच्या बोलण्यातूनच एक गोष्ट स्पष्ट दिसते की परदेशात MBBS करणं म्हणजे फक्त डिग्री मिळवणं नाहीये, तर एक व्यक्तिमत्व घडवणारा प्रवास असतो. आपण पुन्हा एकदा विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, मला आता जाणून घ्यायचं आहे की FMG बद्दल खूप चर्चा असते, तर हे फॉरेन स्टुडंट फेल होतात नेहमी ऐकायला मिळालं, त्याविषयी सांगा. हे ॲक्च्युली एक अर्धसत्य आहे जे आज मार्केटमध्ये सगळीकडे पसरलं गेलं आहे. FMG ही एक्झाम कठीण नाही आहे, प्रॉपर त्याला प्लॅनिंग लागतो. प्रॉपर प्लॅनिंग म्हणजे कसं चालू होतं आहे की तुम्ही राईट फ्रॉम द डे वन तुम्ही तुमच्या एक्झामच्या तयारीच्या अनुसार तुमचा अभ्यास सुरू केला पाहिजे. फर्स्ट इयरमध्ये कॉन्सेप्च्युअल स्टडी असते रशियामध्ये, जे आपले बेसिक सब्जेक्ट्स आहेत ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, ह्या सब्जेक्टचे कॉन्सेप्ट्स क्लिअर असले की तुमचं ऑलमोस्ट एक 30% FMGचा अभ्यास कव्हर होतो. त्यानंतर थर्ड इयरपासून मुलांनी MCQ इंटिग्रेशन पॅटर्न चालू केलं पाहिजे. डेली अप टू 40 to 50 MCQज मुलांनी सॉल्व केलं पाहिजे. त्याच्या अनुसार त्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये आपली FMG एक्झाम क्लिअर करायची संधी त्यांनी प्राप्त करू शकतात. बरोबर. सर, आता समजा विद्यार्थ्यांनी FMG किंवा नेक्स्ट सारखी परीक्षा त्यांना द्यायची असेल, म्हणजे ह्या लायसनिंग एक्झाम आहेत, त्याच्यासाठी त्यांनी नेमकी तयारी कशी केली पाहिजे? अगदीच बरोबर. जेव्हा आम्ही बोललो की फर्स्ट इयरपासून ह्यांची जर का सुरुवात व्यवस्थित असेल तर फर्स्ट इयरमध्ये ह्यांचे कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील. थर्ड इयरपासून यांनी MCQ पॅटर्न सॉल्व करत गेले आणि लास्ट इयर जे किंवा त्यांचं फायनल इंटर्नशिप इयर असते त्यामध्ये ह्यांनी मॉक टेस्ट किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स जे आहेत आपले त्याच्यामधून ह्यांनी एक्झाम्स देत राहिले तर ह्यांची प्रिपरेशन ऑलमोस्ट क्लिअर होईल आणि त्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्झाम क्लिअर करू शकतात. आणि ही लायसनिंग एक्झाम जी आहे ही खूप महत्त्वाची एक्झाम आहे आज भारतात. आणि प्रत्येक मुलांनी त्यांनी फर्स्ट इयरपासूनच त्यांची एक्झामचे क्वेरीज आणि क्वेश्चन्स सॉल्व करत राहिले पाहिजे. हा एक वेल प्लॅन्ड करिअर काउन्सिलिंग असला पाहिजे तरच ह्यांची एक्झाम्स क्लिअर होतात, नाहीतर एक्झाम क्लिअर होणं खूप कठीण असतं. बरोबर. नक्की सर, आता आपण अशाच एका विद्यार्थिनीचा अनुभव प्रेक्षकांना दाखवूयात की ज्यांनी फक्त परदेशात MBBS पूर्ण केलेलं नाहीये, तर भारतात परत येऊन पहिल्याच प्रयत्नात FMG सारखी कठीण परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या यशामागे काय रणनीती होती, रशियामधील शिक्षणाचा त्यांना किती फायदा झालाय आणि सातत्यपूर्ण तयारीचं महत्त्व काय आहे, चला तर मग थेट ऐकूया डॉक्टर लगुना रायकर यांच्या यशाची खरी कहाणी. Congratulations, Laguna, Thank you, for sir. clearing your exam in the first attempt. Thank you, sir. So, hello everyone, I am Dr. Suraj Angulkar from Shine Bright Education Services, and here we have one of the most brilliant student with us who has cleared her FMG exam in the first attempts. So, let's have a chit chat with her. Hi, my name is Dr. Laguna Prakash Raikar. I completed my MBBS from PIMU, Privolsky Research Medical University from Nizhny Novgorod. Thank you. Okay, Laguna, can you tell me your strategy of preparing for the FMG exam? How did you do it, and what was your main motto in clearing it in the first attempt? Yeah.
Sir, I started my preparation from 4th year itself, and I was like consistent. Like I was doing the main videos from the app which I used, and then when I came here, I started my like proper preparation. I came in July because Okay. our graduation held in June, so I came by July, and then I was done by preparing by November. So Okay. What challenges did you face during your preparation, and how did you overcome them? challenging self-doubt that was Self-doubt. there, because Okay. people say it's not easy, but when you do it, like then you get confidence. When you go your journey, it becomes easy. Okay. So self-doubt was the major problem I had. That's all. Okay. And how did you overcome it? Consistency. You kept the consistency Yeah. of studying it again and again. Yeah. Okay. And what advice would you give to those juniors from your university or maybe from the Shine Bright who Yeah. are right now studying MBBS, and how will you explain them to overcome this hurdle of FMG? First of all, my juniors, like they are in a good hand with Shine Bright University, because Dr. Suraj Angolkar is very helpful. He was very helpful with me. Like for throughout 6 years, I faced a lot of problems, but he used to help me for everything. So that was the one. And second is, if you want to start, if you want to get good marks or you want to clear it, start early, be consistent. You're gonna surely gonna achieve it for sure. Okay, that was really nice rapid fire round with you. So congrats once again. Thank you, sir. And all the very best for your future. Thank you, sir. मला प्रेक्षकांना आणखीन एकदा सांगायचं की बघा, शाईन ब्राईटचे ग्रँड ॲडमिशन राऊंड सध्या आता मुंबई, पुणे, लातूर, कोल्हापूर आणि बेळगाव यांसारख्या शहरांमध्ये आयोजित केले जात आहेत. या ॲडमिशन राऊंड्स दरम्यान पालक आणि विद्यार्थी शाईन ब्राईट टीमला प्रत्यक्ष भेटू शकतात, आपल्या सर्व शंका विचारू शकतात आणि योग्य युनिव्हर्सिटी सिलेक्शनबद्दल सविस्तर मार्गदर्शन घेऊ शकतात. बघा, ज्यांना थेट संपर्क साधायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या या अधिकृत क्रमांकावर संपर्क साधावा आणि आपली अपॉइंटमेंट नोंदवावी. योग्य माहिती, योग्य मार्गदर्शन आणि योग्य निर्णय हाच यशस्वी करिअरचा पाया आहे. चला तर मग सर, आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि प्रेक्षकांना इतकी अनमोल अशी माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून आभार आहेत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, मला ही संधी दिल्याबद्दल. थँक्यू. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपण इथेच थांबतोय. नमस्कार.